नमस्कार, राम राम मंडळी. ही मागची बिल्डिंग पाहून तुम्हाला वाटत असेल मी कुठं फ्लाईटनं चालले की काय, पण हे आहे बारामतीचं सुपर डुपर असं एसटी स्टँड. इथं आपण आलोय ते बारामती मतदारसंघ फिरायला आणि समजून घ्यायला बारामतीकरांच्या मनातला खरा खुरा दादा नेमका आहे तरी कोण. ही जनता आदरणीय योगेंद्र दादांना भरपूर मताधिकाऱ्यांनी निवडून दिला असं मला वाटतं. एक दादा तयार व्हायला 35 वर्ष गेले, दुसरा दादा तयार करायला 35 वर्ष आम्हाला अजून मागे जायचं नाही. विधानसभेसाठी योगेंद्र दादा असणार आहेत, खासदारकीसाठी सुप्रताई सुळे फिक्स. बरं. बारामतीमध्ये दादा आणि तुतारी असं नाहीये. बारामतीमध्ये 23 उमेदवार आहेत. पवारांचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामतीत सध्या राष्ट्रवादीचे 2 गट पडले. पवार कुटुंबातीलच नव्या काका विरुद्ध पुतण्या संघर्षाची ठिणगी सुद्धा इथं पडली आहे. चुरशीची लढत होईलच, पण साहेबांच्या विचारांचा वारसदार या ठिकाणी निवडून दिली. बारामतीचं पवारांचं इलेक्शन, पवारांचे राजकारण देशात कोणाला कळणार. नवा दादा योगेंद्र दादा. पण जे दादांचं जे काम आहे, दादांचा जो 35 वर्षाचा अनुभव आहे तो नाहीये. त्यांना अजून शिकायला खूप दिवस जातील. घड्याळ विरुद्ध तुतारी, दादा विरुद्ध दादा, पवार विरुद्ध पवार आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशा महाराष्ट्रातल्या सर्वात जास्त हाय व्होल्टेज समजल्या जाणाऱ्या बारामतीकरांचं मन उलगडून पाहूया. घर फुटाय नव्हतं पाहिजे ही सर्वसामान्य बारामतीकरांची अपेक्षा होती. विकास करण्यासाठी सकाळी 5:30 ते 6 वाजता उठायला लागतं आणि रात्री 1 वाजेपर्यंत काम करायला लागतं. तसा विकास होत असतो. सहानुभूतीने विकास होत नाही. तर बारामतीचा चांगला विकास झालेला आहे. रोड, रस्ते, MIDC, अनेक नोकरीचे प्रश्न असतील. काय झालंय माहितीये का, हा हट्ट आहे नाही का तो मनाचा. घरातले माणसं उभे करायचे, ऐकायचं नाही साहेबांचं. दोनदा झालं, दोन्ही वेळेस घरातले माणसं पडले. आता स्वतःची परीक्षा घ्यायची चालली. फुट्याचा बिटेचा काय नाही, फुटबीट काय पडलेलं नाही. फक्त नावाला ह्यांचीच फक्त माणसं उभा करायची. कोण काय आमचा मित्र नाही, कोण काय आमचा शत्रू नाही. जाम राडा होणार आहे, चला तर पाहूया. काय दादा, काय वातावरण आहे बारामतीचं? कोण जिंकून येईल असं वाटतंय? अजितदादा. अजितदादा जिंकून येतील. हो. योगेंद्र पवारांचं काम कसं आहे इकडे? दादांचं अजून कामच नाही योगेंद्र पवारांचं. आता त्यांची पहिलीच टर्म आहे ना, लॉन्चेस झालेत आताची. मग त्यांना संधी नाही देणार बारामतीकर? 10-15 वर्षांनी बघू ना. बर. आता तर दादांचं काम आहे. आता तर दादांचं काम चांगलं आहे विकासाच्या मुद्द्यावरती. आणि आमचे नेते आदरणीय नाना पाटील देवकते यांच्या आदेशानुसार आम्ही आपलं काम करतोय. अजितदादांचं. बारामतीचा विकास कोणी केला? अजितदादांनी साहेबांनी केला ना. साहेबांनी पण थोडं ग्राउंड लेवलला खाली उतरून साहेबांनी एवढं बघता येत नव्हतं ना. दादांनी पाठपुरावा करून नाही का, गायरानाच्या जमिनी असतील, कुठं वॉटर टँक असतील, प्रत्येक गोष्टी साहेबांकडे जाता येत नव्हतं ना सर्वसामान्य लोकांना. मोठे नेते ते दादांनी ते पाठपुरावा करून चांगलं सर्वसामान्य लोकांना. लोकसभेला खरं अजितदादांच्या बदली निराशा आली. काय कारण त्यामागचं? लोकसभेला दादांनीच स्वतः कबूल केलं ना, माझी चूक झाली म्हणून मी शीट देऊन. आम्ही काय सांगणार त्यापेक्षा जास्त. आता दादांनी स्वतः स्टेटमेंट दिली. दादा, तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल बारामतीमध्ये? अजित पवार निवडून येणार? अजित पवार निवडून. बरं. साहेबांना थोडी सहानुभूती मिळाल असं वाटत नाहीये? नाही, केंद्राचं इलेक्शन होतं तेव्हा लोकांचंच म्हणणं होतं की बाबा केंद्रात आपण साहेबांना साथ देऊ आणि महाराष्ट्रात दादांची गरज आहे म्हणून. आणि आता होणारे मुख्यमंत्री अजितदादाच असतील. काय वाटतं की आता काका पुतळ्यांमध्ये पुन्हा एकदा एक लढत होणार आहे? पुन्हा एकदा काका पुतळ्यांमध्ये ठिणगी पडलेली आहे, कारण की आता अजितदादांच्या विरोधात योगेंद्र पवार उभे आहेत. कुणामुळे ही ठिणगी पडली? ठिणगीचा विषय नाहीये, परंतु जेव्हा विकास करायचा असतो ना तर काही निर्णय घ्यावे लागतात. अजितदादांनी तो निर्णय फक्त बारामतीच्या डेव्हलपमेंटसाठी घेतला, महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटसाठी घेतला. असं ठिणगी पडण्यासारखं काही नाहीये. आणि जर पुढे मागं काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली तर परत एकत्र सुद्धा येतील. खरं ही फूट पडलेली आहे की काही राजकीय खेळीचेही? आता ते वरच्या लेवलला काय राजकारण असतं, काय असेल ते आम्हाला काही सांगता येत नाही. ग्राउंड अंदाज काय? लेवलला तुम्हाला काय वाटतं? नाही, पवार कुटुंब एकत्र राहावं ही आमच्या सगळ्या बारामतीकरांचीच अपेक्षा आहे. आणि परत येतील सुद्धा ते परत एकत्र. दादा, काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल? अजितदादा. अजितदादा निवडून येतील. योगेंद्र पवार त्यांना म्हणजे टक्कर देतील का व्यवस्थित, का खूप मतांचा खूप फरक पडला असं वाटतंय? नाही सांगता येत तसं. इलेक्शन झालं, रिझल्टलाच कळत ते. बर. काय वाटतं की शरद पवार साहेब आणि अजित पवार यांनी एकत्र यावं पुन्हा? हो, पुन्हा एकत्र यावं. बर. आता जी काही काका पुतळ्यांमध्ये लढत होणार आहे, काय वाटतं पुतळ्या जिंकेल की काका जिंकतील? अजित पवार स्पर्धा थोडस जडच आहे आता सध्याला. बर. पण लोकसभेच्या निकालानुसार जर गेलं पुन्हा एकदा सेम निराशा येईल? नाही सांगता येतं तसं. योगेंद्र पवारांचं काम कसं आहे भागात? नाही, आता नवीन आहेत ते, काम करतील. 5-10 वर्ष थोडा टाइम लागेल त्यांना. पण एक तरुण चेहरा आहे, एक युवा नेतृत्व आहे, म्हणून त्यांना संधी परत एकदा द्यावी. बारामतीकरांनी त्यांना सपोर्ट करावा असं वाटत नाही? वाटतं, पण सध्याला अजित पवारची कामं भरपूर आहेत, त्यामुळे अजित पवारांना लोक सोडतील असं वाटत नाही. काय वाटतं, अजित पवार मुख्यमंत्री होतील? नक्कीच होणार आहेत. आणि आता दादा किंग मेकर आहेत आणि किंग सुद्धा होतील. हो, दादा मुख्यमंत्री नक्कीच होणार आहेत.
पुढल्या पुढच्या वर्षी म्हणजे आता येणाऱ्या विधानसभेनंतर राजकीय परिस्थिती अशी निर्माण होईल की कुठलंही सरकार बनू अजित पवारांशिवाय पर्याय राहणार नाही. अजित पवार मध्यभागी राहतील, केंद्रभागी राहतील. तुम्हाला काय वाटतं? दादाच किंग मेकर राहतील. दादा म्हणतील तेच मुख्यमंत्री होईल. बरं, कसा प्रचार सुरू आहे? 2 दिवस राहिलेत निवडणुकीला. 100% आदरणीय युगेंद्रदादांचं या ठिकाणी बारामती तालुक्यामध्ये वातावरण आहे. बरं. कारण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारांचा खरा वारसदार हा युगेंद्रदादा आहे. हे अख्ख्या बारामती तालुक्याला माहिती आहे. त्याच्यामुळे इथली जनता ही जनता आदरणीय युगेंद्रदादांना भरपूर मताधिकाऱ्यांनी निवडून दिला असं मला वाटतं. बरं. हे जे काही फोडाफोडीचं राजकारण झालं याचा काय परिणाम होईल मतांवरती? मी काय म्हणतोय, त्या गटाच्या लोकांना असं केलंय की सकाळची लोकांना झोपत न उठवायचं आणि डायरेक्ट दादांपाशी घेऊन जायचं. पण जो माणूस त्याला तरी अगोदर विचारा, त्याचं येण्याचं त्याला यायचं आहे का, त्यांना साहेबांना सोडून त्यांच्याकडे यायचं आहे का. हे काय केली जाते, दमदाटी केली जाते, लोकांना उचललं जातं आणि डायरेक्ट तिथपर्यंत नेलं जातं. त्याच्यामुळे काय ह्याचा परिणाम जास्त मताधिक्यानं पडणार नाही. साहेबांवरती प्रेम करणारे अख्खी बारामती, त्याच्यामुळे मताधिक्यात वाढ होईल एवढे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. बारामतीचे दादा कोण? बारामतीचा दादा अर्थातच युगेंद्र दादा, कारण शाश्वत विकास करणार आहे. त्यांचं शिक्षण अमेरिकेला झालेलं आहे आणि नव्या युगाला आणि नव्या पर्वाला आणि नव्या तरुणांना आदरणीय युगेंद्र दादा हे 100% बहुमताने निवडून येतील असा विश्वास आहे. अजित दादांचा जो काही अनुभव आहे, अजित दादांचं जे काही काम आहे, त्यामुळे तुम्हाला वाटतं का की खूप मताधिक्याने म्हणजे खूप चुरशीची लढत होईल? चुरशीची लढत होईलच, पण साहेबांच्या विचारांचा वारसदार या ठिकाणी निवडून येईल असं मला वाटतं. पण आता खूप बारामतीकर म्हणतात की आमचं ठरलं की केंद्रात ताईंना पाठवलं तर राज्यात आम्ही दादांना पाठवणार. हो, पण काय दादा साहेबांना सोडून गेले, त्याच्यावरती बारामतीकरांचं प्रेम दादांवरचं कमी झालेलं दिसतंय मला या ठिकाणी, असं मला वाटतंय. अजित दादांवरती आता अजित दादा पहिला प्रचाराचा नारळ फोडायला आणि सांगता सभेला जायचे फक्त. 100% उद्या आमची सांगता सभा आहे. आदरणीय युगेंद्र साहेब बीस या सांगता सभेला आहे. लोकांचा चांगला बारामतीकरांचा, सर्वसामान्यांचा, गोरगरीब जनतेचा लोकांचा चांगला प्रतिसाद त्या सभेला भेटेल असं या ठिकाणी मला वाटतं. अजित दादा आता गावोगावी जाऊन प्रचार करावा लागतो, ही वेळ त्यांच्यावर का आली? कारण लोकसभेला दादांना झटका बसला ना. बारामतीची खरी जनता ही लोकसभेलाच कळली होती, त्याच्यामुळे दादा एकच सभा घ्यायची, फक्त सांगता सभा. पण आज दादांना गावोगावी जाऊन लोकांचे मत हे करण्याचं, लोकांना प्रश्न विचारतात दादा की बाबा काय माझ्याकडनं चुकलं. दादा असे बी म्हणतात की लोकसभेला ताईंना निवडून दिलंय, आमदारकीला मला निवडून द्या. पण लोकांना ते फारसं पटलेलं नाही की साहेबांना सोडून गेले, त्याच्यामुळे लोकांना फारसं पटलेलं नाही. आता काका पुतळ्यांमध्ये म्हणजे अजित दादांमध्ये आणि युगेंद्र पवार यांच्यामध्ये आता लढत होणार आहे, यांच्यामध्ये ठिणगी पडली आहे. ही काका पुतळ्यांमध्ये ठिणगी नेमकी कुणामुळे पडली असं वाटतं तुम्हाला? मला नेमकं वाटतं आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पडलेले आहे. भाजपांच्या लोकांमुळे खास हे ठिणगी पडलेली आहे असं मला वाटतं. पण तुम्हाला खरंच वाटतं की राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे का हा पण एक राजकीय खेळ आहे? नाही, 100% फूट पडलेली. जर फूट जर पडली नसती तर ही इथली जनता, बारामतीच्या इथली जनता साहेबांच्या पाठीशी आहे आणि खरंच फूट पडलेली आहे. असं काय नाही की हे विधानसभा झाली की ही एकत्र येत्याला, असंही काही नाही. पण एकत्र जर साहेब आणि दादा एकत्र आले, अजित दादा आणि शरद पवार साहेब एकत्र आले तर आवडेल तुम्हाला? मला माझं फक्त प्रेम मग आदरणीय साहेबांवरती माझा विश्वासच आहे. एकत्र आले तर काही हरकत नाहीये, पण आता तो पक्षाचा भाग आहे असा विषय. पण जनता स्वीकारेल का मग परत त्यांना? आता ते जनतेच्या मनातलं मी तरी काय सांगू शकते. परत एकत्र कुटुंब आलं तर काय चांगलंच आहे, पण काय जनतेच्या मनातलं मी काय सांगू शकतो असा विषय. पण इथला नव तरुण जो आहे तो आदरणीय युगेंद्रदादांच्या पाठीशी आहे. बोला 2 मिनिटं. बोला की. निवडणुकांबद्दल बोलायचं होतं, काय वातावरण काय बारामतीचं? आता सध्या वातावरण काही सांगू शकत नाही. जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत बारामतीचं ही गुपित बारामतीतच राहणार आहे. बर. इलेक्शन झाल्यामुळेच कळेल नक्की रिझल्ट काय आहे ते. पण जनता कोणाच्या पाठीशी, साहेबांच्या का दादांच्या? आता जनता दोघांच्याही पाठीशी देईल. सर्वसामान्य दादाच्या पाठीशी आहेत, काय साहेबांच्या पाठीशी आहेत. त्याच्यामुळे कुणाचाच कौल सांगू शकत नाही आता सध्याला. पण केंद्रात ताई आणि राज्यात दादा असा काही पॅटर्न ठरलाय का बारामतीकरांचा? तसं नाही सांगू शकत, पण पहिलं लोकांनी ताईंना दिलं, आता दादांना देतील असा अंदाज आहे. युगेंद्र दादांना दादा म्हणून स्वीकारतील बारामतीकर? आता तर म्हणजे तगडी फाईट आहे, त्याच्यामुळे युगेंद्र दादाला आता कसरत करावंच लागणार आहे. पण दादा ही मुरुबे, त्याच्यामुळं दादा ही कुस्ती जिंकतील. पण आता राष्ट्रवादीमध्ये ही जी काही फूट पडलेली आहे त्याचा परिणाम मतांवर होईलच. 100% होईल, होणारच परिणाम. होणार.
शरद पवारांच्या बाजूनं थोडी सहानुभूतीची लाट जाईल. 30% जाऊ शकते, पण जे 70% उरलेले ते दादांबरोबर राहील. ही जी काही फूट पडलेली आहे एक बारामतीकर म्हणून कसं वाटतं, वाईट वाटतं या गोष्टीचं? 100% वाईट वाटतं की इथून मागं जो 30-35 वर्षापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं की पवार घराणं एक असल्यामुळं की लोकांना पर्याय नव्हता. आता फक्त एवढं की पर्याय झाला, पण ह्या वेळेस सर्वसामान्य लोक दादांच्या बरोबर राहतील. पण आता पुन्हा एकदा काका पुतळ्यांमध्ये ठिणगी पडलेली आहे. अजित पवार यांच्या विरुद्ध त्यांचे पुतळे युगेंद्र पवार आता मैदानात उतरलेले आहेत. कुणामुळे ही काका पुतळ्यांमध्ये ठिणगी पडली असं वाटतं? भाजपमुळे. भाजपामुळे पडली? भाजपमुळे. कसं काय बरं? ही फोडाफोडीचं राजकारण देवेंद्र फडणवीसचं, बर त्याच्यामुळे. आणि आता भाजप सध्याला महाराष्ट्रात नाही म्हणलं तरी 50च्या वर जाऊ शकत नाही. पण अजितदादांनी असं सोडून जायला हवं होतं राष्ट्रवादीला. नाही, हे सर्वसामान्य बारामतीकरांना पटलेलंच नाही आणि सर्वसामान्य बारामतीकरांना वाटतंय की ही दोन्ही परत एकत्र यावीत. बर, पण आता येतील का ते एकत्र? आता पुढं ठरवता येईल. बेरजेचं गणित जर करायचं असेल तर ते 100% एकत्र यावं आणि सत्ता स्थापन करावी असं सर्वसामान्य बारामतीकरांना वाटतं. तुम्ही जसं म्हणताय की अजितदादांनी असं करायला नाही पाहिजे होतं, अजितदादांवर सर्वसामान्य जनता नाराज आहे. जर अजितदादा मुख्यमंत्री झाले तर बारामतीकरांना आनंद होईल त्याचा? 100% होईल. तेव्हा नाराजी नसेल ती? नाराजी कशाची आहे की साहेबांना सोडून गेल्यामुळे नाराजी, घर फुटल्यामुळे नाराजी. हे घर फुटाय नव्हतं पाहिजे ही सर्वसामान्य बारामतीकरांची अपेक्षा होती. बारामतीचं आता सध्या खूप चांगलं वातावरण झालेलं आहे. बरं, कोण निवडून येईल असं वाटतंय? निवडून विकासालाच मत पडणार आहे आपल्या इथं. विकास फक्त अजितदादांनी केलेला आहे. बारामतीत असं वातावरण आहे की दादा म्हणतील तेच. आता मागच्या वेळेस काय झालं, सहानुभूती होती पवार साहेबांना. सहानुभूती असल्यामुळं खूप लोकांनी विचार केला पवार साहेबांचा आणि कित्येक जण असं ठरलं होतं की वरती सुप्रियाताई आणि खाली दादा. पण दादांचा जो विकास बघितला, अख्ख्या महाराष्ट्रात एवढा मोठा नेता नाही जो एवढा मोठा विकास करत. त्यामुळे सर्वांनी ह्यावेळेस पूर्णपणे ठरवलंय की अजितदादाशिवाय आपल्या बारामतीला पर्याय नाहीये. या दोन राष्ट्रवादी जे झालेले आहेत, काय एक बारामतीकर म्हणून काय भावना आहेत तुमच्या? असं व्हायला हवं होतं? नाही, असं बिलकुल नाही व्हायला पाहिलं होतं. दोन्ही कुटुंब सगळं एकत्र राहायला पाहिलं होतं आणि एकत्र राहूनच खूप विकास होत होता. पण जे झालं व्हायला नव्हतं पाहिजे. दादा साहेब एकच व्हायला पाहिजे होते किंवा अजून मी इथनं पुढं एक व्हावे. पण दादांचा जो झंझावात आहे त्याला पर्याय नाही. दादा म्हणजे दादाच. उतरत्या वयात शरद पवार साहेबांच्या अजितदादा सोडून गेले, बारामतीवर माफ करतील त्यांना? नाही करतील. शेवटी काही गोष्टी टाळाव्या लागतात. आपल्या बारामतीच्या विकासाच्या दृष्टीने काही गोष्टी बारामतीकडे नक्की दादांच्या पाठीमागे राहतील आणि दादाला निवडून देतील. वर खासदारकीला सुप्रियाताईला निवडून दिलेलं आहे. बारामतीकर दोन्हीकडे समान पारड टाकतील आणि दादांना यावेळेस भरघोस मताने निवडून देतील. युगेंद्र पवार सुद्धा मैदानात उतरलेले आहेत. एक युवा नेतृत्व आहेत, तरुण उमेदवार आहेत. काय वाटतं त्यांना, किती मतं पडतील, किती मतांच्या फरकांनी निकाल लागेल? 23 तारखेला काय होईल? काय माहिती का, युगेंद्र पवार ठीक आहे, तुम्ही म्हणताय तरुण नेतृत्व आहे, बाहेरचे परदेशात शिकून आलेले ते चांगले आहेत, पण त्यांना अनुभव कमी. ते शरीरच्या फाउंडेशनच्यातनं थोडंफार काम आहे त्यांचं. पण जे दादांचं जे काम आहे, दादांचा जो 35 वर्षाचा अनुभव आहे तो नाही आहे. त्यांना अजून शिकायला खूप दिवस जातील आणि दादांची बरोबरी तर शक्यच नाही. त्यामुळं खूप मोठा फरक पडणार आहे इलेक्शनमध्ये. तुम्ही मताधिक्य म्हणला तर दादा खूप मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. प्रचारासाठी आता 2 दिवसावर झालेली आहे निवडणूक. प्रचारासाठी दादा गावोगावी हिंडतायत. का आली ही वेळ? कारण दादा पहिल्यांदा तर प्रचाराचा नारळ फोडायचा आणि आतापर्यंतचा इतिहास असा होता की खासदारकी असो किंवा आमदारकी असो, त्यावेळेस फक्त प्रचार नारळ फोडायचा, त्यावेळेस सगळ्यांनी सभेला जमायचं एवढंच होतं. त्याच्यानंतर डायरेक्ट सांगता सभा यायची. सांगता सभेला सुद्धा सगळ्यांना माहित होतं बारामती सभा असायची, तिथं जायचं. आणि आमदारकीला सेम तसं जायचं, दादा नारळ फोडायचे. शेवटी एवढा विश्वास होता. ही वेळ यायला नव्हती पाहिजे. कारण तसं बघायला गेलं तर आमचं जनतेचं दुर्दैव आहे की दादांना असं प्रत्येक गावोगावी फिरायला लागतंय. असं व्हायला नाही पाहिजे. कारण दादांचा जर विकास बघितला, कामाचा झपाटा बघितला तर प्रत्येक मतदारांनी विचार केला पाहिजे की ही वेळ यायला नाही पाहिजे. आम्ही दादांना अजून सांगते की तुम्ही नाही आला तरी आम्ही मतदान तुम्हालाच करणार आहे, सर्व जनता तुम्हाला करणार आहे. पण येतात, प्रत्येकाला गाठीभेटी घेतात असो. पण असं बारामती ही वेळ यायला नव्हती पाहिजे. पण दादांचं कामाचा झपाटा खूप चांगला, विकास खूप आहे
विकास पुरुष दादा आहेत, त्यामुळे 100% दादा बहुमताने चांगल्या मताने निवडून येतील. साहेबांनी आणि दादांनी एकत्र यावं का पुढे? 100% एकत्र यावं. येतील अशी ईश्वरचरणी प्रार्थना. काय वाटतं दादा? हे बोलले तेच बरोबर आहे. बर, साहेबांनी आणि दादांनी एकत्र यावं. ये आलंच पाहिजे. पण ही निवडणूक कोणी जिंकावी? अजितदादांनी जिंकावी. दादांनी जिंकावी. युगेंद्र पवारांना संधी नाही मिळाली पाहिजे. नाही मिळाली पाहिजे यावेळेस. पण ते तरुण नेतृत्व आहे, नवीन एक संधी द्यायला काय हरकत आहे? नाही विकास हा अजितदादांनीच करू जाणार, दुसरे नाही. पण अजितदादांनी असं बाहेर पडणं योग्य वाटलं तुम्हाला राष्ट्रवादीमधून? नाही पडायला पाहिजे होतं बाहेर. तुम्ही काय म्हणता, खरी राष्ट्रवादी कोणती? दादाचीच म्हणायचं आता काय होय. बरोबर आहे. दादाचीच राष्ट्रवादी. बर, लोकसभेला बारामतीकरांनी का बरं नाही दिला? लोकसभेला दादांना का नाही प्रतिसाद मिळाला चांगला? भावनिकचा मुद्दा सगळ्यात मोठा होता, तो भावनिकचा मुद्दा. शेवट पवार साहेब काय आणि अजित पवार काय एकच घरातले एकाच कुटुंबातले, पण जो भावनिकतेचा मुद्दा झाला आणि शरद पवारचे शेवटचे इलेक्शन त्यांनी आवाहन केलं की बाबा असं करा, म्हणून सर्व बारामतीकरांनी आणि 5 विधानसभा मतदारसंघात त्यांना तोच प्रतिसाद मिळाला. प्रत्येक गावात, कुठल्याही गावात घ्या, प्रत्येक ठिकाणी त्यांना भावनिकतेच्या ह्याच्यावर भरपूर मतदान झालं. पण आता हे चित्र असं नाहीये. आता 100% अजितदादांच्या बाजूने निकाल लागणार आहे. तुम्ही सर्वे करत असाल तुम्हाला प्रत्येक ठिकाणी माहिती होते, प्रत्येक जण तेच बोलतोय की आम्हीच वैयक्तिक नाही, सगळे जण येते की दादाच. दादा कसा चाललाय प्रचार? काय वातावरण आहे? प्रचार अत्यंत चांगला आहे. माळेगाव मध्ये अत्यंत प्रतिसाद मिळत आहे, अत्यंत म्हणजे भरपूर असा प्रतिसाद आहे. आणि मी दादांच्या आवाजात बोलू, अजित पवारांच्या खऱ्या अर्थाने पूर्वीचा परिसर घ्या आणि सध्याचा घ्या, याच्यात एवढा काही बदल झाला. खऱ्या अर्थाने सोशल मीडियाचा आधार घेतला पाहिजे, कारण तळागाळातल्या बातम्या कशा पद्धतीच्या घडत असताना मग उगाच काहीतरी सांगायचं कुठली बातमी कशा पद्धतीने आली. मग खऱ्या अर्थाने या सोशल मीडियाचा आधार घेतला पाहिजे, कुठंतरी म्हणलं पाहिजे आमच्या महिला माता भगिनीचा आदर घेतला पाहिजे. अजित दादांना का सपोर्ट केलं पाहिजे बारामतीकरांनी? दादांचा विकासाचा एक पॅटर्न तर आहे, आणि तो विकास म्हणजे रस्ता, पाणी, आरोग्याच्या सुविधा, शिक्षण सुविधा यासारख्या गोष्टी बऱ्याचशा घडलेल्या आहे. आता आमचे मित्र, तुम्हाला काय वाटतं दादा, काय काय वातावरण आहे बारामतीत जसं की खासदारकीला सुप्रियाताई असतील, आमदारकीला आम्ही सर्वांचे जे आमच्या गावातील बूथ वाईज म्हणलं तर श्री दत्त मंडळे, शिवाजी चौक आहे, भैरवनाथ चौक आहे, शिवशक्ती चौक आहे, या सर्व युवकांचं काय मत आहे की दादांनी काम केले आणि दादांना जास्तीत जास्त मताने आम्ही सर्वजण निवडून देणार आहे. अजित दादा. विधानसभेच्या निवडणुकीला पवार साहेबांना म्हणजे युगेंद्र पवारांना थोडी सहानुभूतीची लाट जी आहे शरद पवार साहेबांच्या बाजूने, त्याचा काही फायदा होईल असं वाटतं? एवढे नाही, एवढं का नाही. दादांचं कसं कार्य मजबूत आहे आणि दादा लोकांच्या आता सगळ्या विकासाच्या, बारामतीच्या विकासाच्या दृष्टीने बघितलं तर बारामतीचा चांगला विकास झालेला आहे. रोड, रस्ते, MIDC, अनेक नोकरीचे प्रश्न असतील, असे बरेचसे सुटलेले. त्याच्यामुळे लोक ते पण विचार करतात, शेवटी सहानुभूती नुसती सहानुभूती असून सुद्धा चालत नाही, तर त्याला विकास सुद्धा असावा लागतो. राष्ट्रवादीमध्ये खरंच फूट पडली असं वाटतंय की काही राजकीय? काय नाही, उद्याच काही सांगू शकत नाही. उद्या सुद्धा हे एकत्र येऊ शकतात. त्यांनी एकत्र आलेलं आनंद साहेबांनी आणि दादांनी एकत्र आलेलं आनंद. गाव महाराष्ट्राचा विकास होईल, आपल्या जनतेचा, आपल्या लोकांचा विकास होईल, इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्र चांगलं सुधारेल असं मला वाटतं. काय वाटतं दादा, काय वातावरण आहे? विकासाचा वादा अजित दादा. बर, ओनली दादा नाही, नोट. एक नवा दादा उदयाला येतोय बारामतीमध्ये. दादांचं कामच ओके. यांना मराठी बोलता येत नाही. युगेंद्रला ऑस्ट्रेलिया शिक्षण झालंय, पण एवढा शिकलेला एक नेता मिळतोय तुम्हाला? नाही, नोट. दादा तळागाळात गेले, दादाला नावाने लोक ओळखतात. पण ते दादांनी बरोबर केलं का असं राष्ट्रवादी सोडून जाणं? नाही, ते विकासासाठी गेले. त्यासाठी गेले मोदी साहेबाबरोबर. पण बारामतीकर एवढं लगेच माफ करतील दादांना? शरद पवारांना बदलला बारामतीचा. बारामती मॉडेल झाले भारतात. खरं फूट पडलीये की काय? नाही, भविष्यात एकत्र येतील, येऊ शकतात. पण आले तर आवडेल तुम्हाला की नाही आवडेल? चांगले स्वागत आहे. आवडेल पुन्हा एकदा एकत्र आले? स्वागत, जनता स्वागत. बरं. आता ही काही काका पुतळ्यांमध्ये परत एकदा लढत होणार आहे, अजितदादा वर्सेस युगेंद्र पवार. कुणामुळे ही काका पुतळ्यांमध्ये ठिणगी पडली असं वाटतंय? नाही, दादा विकासामुळं तिकडे गेले, महायुतीकडे.
ठिणगी बिणगी काय नाही, ते एकत्र येतील भविष्यात. दादा निवडून येतील 1 लाखाच्या फरकाने. 1 लाखाच्या फरकाने येतील. हा. पण लोकसभेला तर एवढा चांगला प्रतिसाद नाही मिळाला. साहेबांची लाट होती, बरं. साहेबांची सहानुभूती. खाली वर सुप्रियाताई आणि खाली अजित दादा असं लोकांनी ठरवलंय. असं आता युगेंद्र पवार आणि अजितदादा पवार, ठीक आहे, काका पुतणे यांच्यामध्ये ठिणगी पडलेली आहे. कोण आहे जबाबदार? या परत एकदा एका काका पुतण्याच्या जोडीमध्ये ठिणगी पडलेली आहे. कोण जबाबदार आहे याला? ज्या नेत्याने महाराष्ट्रच नाही उभा देश घडवला, त्या नेत्याला वयाच्या 84व्या वर्षी आपण आपलं कुटुंब सांभाळत असताना आपल्या वडिलांना आपण कधी बाजूला टाकलं नाही. मुलांनी वडिलांच्यावर कधी आतोनात प्रेम केलं की त्या घरातल्या मुलाने वडिलांना घराच्या बाहेर कधी काढलं नाही. ही एक मोठी चूक आदरणीय दादानी, ज्ञानी, अत्यंत कर्तव्यदक्ष पुरुष आहे, त्याबद्दल आम्हाला काय म्हणायचं नाही. आणि त्यांनी जो बारामतीचा विकास केला तो सगळ्याला ज्ञात आहे. परंतु ही जी चूक दादानी केली, ही चूक केल्यामुळं दादांच्या ही वेळ आलेली आहे. तुम्हाला काय वाटतं की राष्ट्रवादीमध्ये जी काही फूट पडलेली आहे, खरं फूट पडली आहे की काही राजकीय खेळी आहे बाबा ही? भाजपने मोठं पाप केलंय. भाजपने या घराचे 2 तुकडे केले. भाजपने अनेक वेळा कमळाच्या तिकिटावर या मतदारसंघात लोकसभेला उमेदवारी दिली, विधानसभेला उमेदवारी दिली, पण भाजपला कधीही या बारामती तालुक्याने यश दिलं नाही. आणि आता काय करावं लागेल? आता जर आपल्याला यश मिळवून घ्यायचं असेल तर बारामतीतलं पवार साहेबांचं कुटुंबच फोडलं पाहिजे. ही त्यांच्या वरिष्ठ नेत्याने खुणगाट बांधली आणि बारामतीत भाजपच्या आशीर्वादाने पवार साहेबांच्या घरात फूट पाडली. ह्यात तथ्य आहे आणि यात कुठलाही बदल नाही. आणि जर तसं तुम्हाला वाटत असतं तर एवढं वातावरण तुम्हाला बघायला बारामतीत मिळालंच नसतं. पण आता निकाल लागल्यानंतर काय होईल? परत एकदा हे एकत्र येतील का? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असं वाटतंय तुम्हाला? आता पवार साहेबांना सोडून जेवढे दादांच्या बरोबर 40 आमदार गेले, या 40 आमदारांच्या बरोबर ज्या आमदारांनी साहेबांच्या आतोनात टीका केली, साहेबांना पाण्यात पाहिलं, अशा आमदारांना साहेब जवळ घेण्याचा प्रश्नच येत नाही. आणि त्यात एक मुख्य अजित पवार आहेत. अजित पवारामुळे हे बाकीच्या आमदारांनी साहेबावर कशा प्रकारचं भाषण करून, कशा प्रकारचे विरोध करून किंवा टोमणं मारून साहेबांना अत्यंत गलिच्छपणाने बोललेले आहेत. अशा आमदारांना साहेब जवळ करणार नाहीत. काय वाटतं कोण निवडून येईल? दादाच येतील. दादाच निवडून येतील. तर बारामतीचा दादा कोण आता? युगेंद्र दादा की अजित दादा? अजित दादा येतील. अजित दादा आहे. नवीन एक नेतृत्व तयार होत आहे. बारामतीकर देतील का संधी युगेंद्र पवारांना? आता नाही द्यायचे बहुतेक. दादा नाही देणार. दादाच येतील. दादा महायुती करत दादांना करेल का हो? मुख्यमंत्री करेल? हा करतील दादांना. करतील का? पण दादांनी असं राष्ट्रवादी सोडून जाणं, शरद पवारांना एवढ्या उतरत्या वयात सोडून जाणं बरोबर वाटतं का तुम्हाला? नाही बरोबर वाटत, पण दादाच येतील. जनतेला दादाच, अजित दादाच हवाय. भरपूर कामं केल्यात खेड्यापाड्यातनी आणि दादा येतील. पण राष्ट्रवादीमध्ये जे काही फूट पडलेली आहे, 2 राष्ट्रवादी झालेले आहेत, खरं अशा 2 राष्ट्रवादी झाल्यात की काही हे पण एक राजकीय खेळीच आहे? राजकीय खेळ आहे. हे एकत्र एकच घर आहे ना? एकच घर आहे, एकत्र येणार ते. राजकीय खेळ यांचे काही नाही, एकत्र येणार. कुणाचं काम चांगलं वाटतं, दादांचं की साहेबांचं? दादांचं चांगलं छान आहे काम. खेड्यापाड्यात त्यांनी भरपूर कामं केलेत. शहरात पण आणि खेड्यात पण केलेत भरपूर काम. वाड्या वस्ती भरपूर काम. अजित दादा भरपूर काम. काय वाटतं कोण निवडून येईल? अजित दादा. बरं. लाडक्या बहिणीचा काही परिणाम होतोय की नाही? हो, खूप होतोय की. होतोय. तुम्ही घेतला लाभ त्याचा? हो, आम्ही आहोत की. बहिणीच आहे आम्ही त्यांच्या. बहीण दादाला निवडून देणार मग? हो, देणार की. मग काय. लाडक्या बहिणीचा दादा नेमका कोण? अजित दादा की युगेंद्र दादा? अजित दादा. अजित दादा. बरं. आता एवढी महागाई वगैरे आहे, मग त्या लाडक्या बहिणीचा काय उपयोग होतो? आता महागाई तर ती चालूच आहे. अगोदर पण होती आणि आता पण चालूच आहे. त्यामुळं काही त्याचा विषय नाहीये. पण ह्या ज्या लाडक्या बहिणीचे पैसे आम्हाला मिळतात त्याच्यामधून आम्ही म्हणजे खूप काही करू शकतो. छोटे व्यवसाय पण करू शकतो ना. म्हणजे काय आता त्यातून आम्हाला होतोच, लाभ होतो. पण आता महाविकास आघाडीनं पण म्हणलं की 3000 रुपये देणार आम्हाला. ज्यांनी ही योजना चालू केली आहे अजितदादांनी, तेच महत्वाचे आम्हाला. आता ते ह्यांचं पाहून करणारच ना. आता ह्यांनी दिलेत आपल्याला, म्हणजे 1500 रुपये दिलेत. तुम्ही 3 करा नाही तर 5 करा, किती करा, पण आमच्या अजितदादाच.
लोकसभेला अजितदादांनी खूप प्रयत्न केले होते सुनेत्राताईंसाठी, पण सुप्रियाताई सुळे जिंकल्या होत्या इकडे. यावेळेला पण सेम होईल असं वाटतंय? अजितदादांच्या पदरी निराशा येऊ शकते? नाही 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 येऊ शकत. अजिबात नाही. नाही 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 ते कसं आहे, ते पहिल्यापासून आता ते त्यांचं चालू होतं पहिलं अजितदादा आणि सुप्रियाताई सुळे. पण आता अजितदादा म्हणजे यांनी केलेलं कार्यच तेवढं खूप आहे ना, भरपूर आहे कार्य. ही एक जी राष्ट्रवादीमध्ये जी फूट पडलेली आहे त्याबद्दल काय वाईट वाटतं की असं व्हायला हवं होतं? नव्हतं तसं नव्हतं. नाही म्हणजे नाही का, कसं आता त्यांचं कुटुंब नव्हतं तुटायला पाहिजे. राष्ट्रवादी ती फूट अशी पडायलाच नव्हतीच पाहिजे. पण काय आता त्यांचे वैयक्तिक काय आहे. पण आता असं वाटतं का की पवार साहेबांनी आणि अजितदादांनी एकत्र यावं? आता वाटतं तर आम्हाला सगळ्यांनाच वाटतं, बारामतीचे जे आहेत सगळे त्यांना वाटतं की एकत्र यावं त्यांनी. पण कसं आहे, त्यांचे पण काही मत आहेत, त्यामुळं मग आपण काही बोलू शकत नाही त्यावर. बारामतीच्या विकासाबद्दल खूप बोललं जातं. कोणी विकास केला नेमका? अजितदादा. काय मग काय वातावरण काय आहे? कोण जिंकून येईल असं वाटतं इकडे? आता सध्या तर मॅडम काही सांगता येत नाही, पण 50-50 होईल वाटते. बरं, तुम्हाला काय वाटतं कोणी जिंकून यावं? दादानी यावं वाटते. बर, बारामतीचे दादा कोण? युगेंद्र दादा की अजित दादा? बर, आता एक नवे दादा बारामतीकरांना मिळतात काय असं त्यांचं म्हणतात. काम आता नवीन आहे ते. दादा जर गेलं तर सगळं थांबणार नाही. ही जी काही फूट पडली राष्ट्रवादीमध्ये, हा. 2 राष्ट्रवादी झालेले आहेत आता. हो. खरं असं 2 राष्ट्रवादी झालेत की काही नाटकच चाललंय हे? नाटक नाही. बरं. अहो आता एवढं तुम्हाला सांगतो मॅडम, त्या ते काय टेक्सटाईल आणले आता त्यांनी, तिथं त्यांना प्रतिभा पवारला तर अर्धा तास अडवलं. बर, ज्याच्या नवऱ्याने आणलं त्याच्या बायकोला अडवलं अर्धा तास. म्हणजे हे कसं म्हणता येईल नाटक? आता ते जे वॉचमननी 7 वेळा मुजरा घातला पाहिजे त्या बाईला, सोडलं पाहिजे त्या गेट पासून आज चोळून धरून नेलं पाहिजे. आज 90 वर्ष बाई आहेत ती साहेबाची मंडळी. मग त्यांना जर तुम्ही असं करताय म्हणल्यावर तुम्ही असं कसं काय म्हणताय? तुम्हाला योग्य वाटतंय का? तुमच्या बापाला जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला राग येईल का? बरं वाटेल? मग आता हा राग आहे का नाही अजून? लोकांच्या मनात उद्रेक आहे. पण तरी पण अजितदादांना लोक म्हणतात मत कसं आहे देणार. तुम्हाला सांगतो, त्याचे 2 नाण्याच्या बाजू आहेत. आता तुम्हाला सांगतो बारामतीची ओळख कोणामुळे? शरद पवार साहेबांना. शरद पवारचं आमचं नाव सांगितलं तर मुंबईला सुद्धा आम्हाला लोक सलूट मारतात. दादांना म्हणतात का? पण प्लस पॉईंट काय आहे, दादा ही कामं बिम पैसे आणते, तिकडे वाटेल ते करते, हे फक्त त्यांचा प्लस पॉईंट आहे, दुसरं काही नाही. पण आता नवीन युगेंद्र दादा आले. दादा साहेबांनी सगळं त्यांना दिलंय, काय दिलं नाही? आता दादा ही नवीन आहे, ही 5वी पिढी आहे ही. आता त्याला 10 वर्ष झाला, म्हणजे 10 वर्ष बारामती मागे जाणार. बरोबर आहे का? अजित दादांनी आणि पवार साहेबांनी एकत्र यावं असं वाटतं का तुम्हाला? आम्हाला वाटतं यावं. एकत्र. हा. अजित दादांनी बरोबर केलंय का सोडून जाणं असं? नाही, चूक केली आहे. केली की नाही? त्या तुम्हाला सांगतो, आम्ही साहेबाच्या माग दादांच्याच माग जाणार होतो आणि अजून बी त्यांच्या माग आहे. पण ती वयस्कर माणसाला दणका दिला. आता ती काय म्हणतात, त्यांच्यामुळे मला कोर्टात जावं लागलं, हे झालं. लोकांच्या मनात त्याच्यामुळे राग आहे. आता तुम्हाला साहेबांनी डिक्लेअर केलंय की पुढच्या पंचवार्षिकला मी नाही, काय गॅरंटी? आता आपण मागणं ऐकलं. आज केसर केरजीने सांगितले मी निवृत्त होणार आहे म्हणून. आणि तुम्ही सांगा, तुम्हाला बरोबर वाटतंय का? बारामतीत कोण येणार यंदा? योगेंद्र दादा पवार. बर, त्यांनी काम जोरदार केले. एक तर त्यांनी काय केलं, शर्वे फाउंडेशनच्या मार्फत पाण्यामध्ये बारामध्ये जिथं पाण्याची टंचाई होती खेड्यापाड्यामध्ये, तर त्यांनी पाण्याची सोय करून दिली, टँकर मोफत. त्याच्यानंतर त्यांनी गुन्हेगारी वाढते म्हणून काय केलं, 2-3 महिन्यापूर्वी स्लम सॉकर एक नावाची संस्था आहे नागपूरची, ती पुण्यामध्ये पण जोरदार काम चालू आहे त्या संस्थेचं. त्या संस्थेमार्फत गुन्हेगारीमध्ये क्षेत्रामध्ये असलेल्या मुलांचं आणि किंवा जेलमध्ये नुकतं सुटलेल्या मुलांचं काउन्सिलिंग केलं जातं आणि त्यांना गुन्हेगारी क्षेत्रापासून स्पोर्टमध्ये आणलं जातं आणि नॅशनल लेवलपर्यंत, इंटरनॅशनल लेवलपर्यंत त्यांना स्पोर्टमध्ये घेऊन गेलं जातं. अशा प्रकारची कामगिरी बारामतीमध्ये पूर्वी कधीच कुठल्या आजपर्यंत पक्षाने केली नाही, की बारामतीमध्ये योगेंद्र दादांनी आणलं. स्लम सॉकरचे जे संस्थापक आहेत विजय बारसे सर म्हणून नागपूरचे, त्यांच्यावरती एक मूवी पण काढला होता झुंड नावाचा, ज्याच्यामध्ये अमिताभ बच्चन यांनी भूमिका केली आहे. या संस्थेचे बोर्डे म्हणून, संदेश बोर्डे म्हणून पुण्याचे अधिकारी आहेत, ते बारामतीमध्ये येऊन योगेंद्र दादांसाठी मीटिंग केल्या भरपूर. त्या संस्थेमध्ये मी पण स्वतः काम करतो आहे. दादांनी बारामतीमध्ये गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी योगेंद्र दादांनी कशी कामगिरी केली ह्याचं स्वतःचं जिवंत उदाहरण मी स्वतः समोर आहे. आणि दादांनी पाण्याचं पण नियोजन केलं,
देऊळगाव साईडला, बहरामपूर साईडला पाण्याचा नदी जोड प्रकल्प होता, तो होत नव्हता, बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होता. या संदर्भात अजितदादांकडे बऱ्याच वेळा लोक गेले, पण काम झालं नाही. पण अजितदादांनी नाही केलं म्हणून रोहितदादा पवार आणि योगेंद्रदादा पवार यांनी जोर लावून ते काम पूर्ण केलं आणि तिथे पाण्याची समस्या मिटवली. अशा बऱ्याच ठिकाणचे परत योगेंद्रदादा शरोळे फाउंडेशन मध्ये पण काम करतात. त्यांचं बारामती ॲग्रो मध्ये पण खूप मोठं स्थान आहे. ते विद्याप्रतिष्ठानचे खजिनदार सुद्धा आहेत. आणि आता आमचे भावी आमदार म्हणजे आमचे फिक्स आमदार असणार आहेत ते योगेंद्रदादा पवार असणार आहेत. यंदा बारामतीत दादा कोण ठरेल असं वाटतं? यंदा बारामतीत दादा कोण ठरणार? आमचे तर दादा बदलले, कारण आम्ही साहेबांजवळ सर्वांनी विनंती केली होती की आम्हाला बारामतीचा दादा बदलून पाहिजे. तर या अनुषंगाने साहेबांनी बारामतीला नवीन दादा दिलेले आहेत, योगेंद्र दादा आहेत. काका पुतळ्यांमध्ये पुन्हा एकदा फूट पडली आहे. योगेंद्र पवारांविरुद्ध अजित पवार असा सामना आता रंगणार आहे. कुणामुळे पडली ही ठिणगी आता? अजितदादा काय झालं, अजितदादा जोपर्यंत साहेबांसोबत होते तोपर्यंत योगेंद्र दादांना म्हणजे फक्त बिझनेस आणि संस्था सांभाळणं एवढ्या 2 गोष्टींची जबाबदारी होती. पण अजितदादांनी साहेबांना सोडून गेले, म्हणजे त्यांच्यावर बाला आली म्हणून त्यांनी काय केलं, साहेबांना सोडलं. पण मी काय म्हणतो, साहेब होते ना जिम्मेदार, साहेबांनी त्यांना कसं वाचवलं असतं कुठून तरी, काही ना काही त्यांच्या साहेबांनी महाराष्ट्रात कितीतरी नेत्यांना वाचवलेले कुठल्या संकटातनं. हे तर सख्खे पुतणे होते, ह्यांना वाचवलं साहेबांनी, जायची गरज नव्हती. भाजप सोबत गेल्यामुळे काय झालं, साहेबांच्या पोटामध्ये लात मारल्यासारखी झाली. त्याच्यामुळे आता योगेंद्र दादांना समोर आणावं लागलं. आणि आता दादांचा म्हणजे साहेबांचा जो हात आहे तो फक्त योगेंद्र दादांच्या डोक्यावर हात आहे. पण बारामतीकरांचं असं ठरलेलं समीकरण आहे की केंद्रात ताई आणि राज्यात दादा. काय वाटतं याबद्दल? मला मान्य आहे, हा एक विचार आहे लोकांचा. म्हणतात लोक, बरंच तुम्ही पण म्हणताय की केंद्रामध्ये ताई आणि महाराष्ट्रात दादा, मान्य आहे. पण आता काय परिस्थिती झाली की अजितदादांनी साहेबांना फसवल्यामुळं किंवा त्यांना सोडून गेल्यामुळं, त्यांच्या पोटामध्ये लात मारल्यामुळं आज हाताला करंगेला धरून एवढं मोठं केलं. कॉलेजमध्ये असल्यापासून भाषण कसं द्यायचं इथून सुरुवात करून देऊन एवढा उपमुख्यमंत्री पदावर 3 ते 4 वेळा आणून देऊन साहेबांचे एवढे मोठे उपकार असून सोडून गेले. बरोबर, आता लोक चिडलेत. लोकांच्या साहेबांच्या बद्दल लोकांची जी आस्था आहे, मान्य शरदचंद्र पवार साहेबांबद्दल जी आस्था आहे लोकांच्या मनात, लोक चिडलेले. आता दादांवर चिडलेत, साहेबांकडे सहानुभूती आहे, लोकांना सहानुभूती साहेबांची. म्हणून आता ते समीकरण नसणार आहे, ते समीकरण कॅन्सल केलं लोकांनी. आता विधानसभेसाठी योगेंद्र दादा असणार आहेत आणि खासदारकीसाठी सुप्रिया सुळे फिक्स. लोकसभेला वहिनींसाठी दादांनी खूप प्रयत्न केले होते, पण पदरी निराशा आली. यावेळेला सेम होईल असं वाटतं? काय झालंय माहितीये का, हा हट्ट आहे नाही का तो मनाचा. घरातले माणसं उभे करायचे, ऐकायचं नाही साहेबांचं. 2दा झालं, 2 वेळेस घरातले माणसं पडले. आता स्वतःच परीक्षा घ्यायची चालली आहे. काय वातावरण आहे बारामतीमध्ये? कोण जिंकून येईल असं वाटतं यावेळेला? वातावरण फिरलं आहे. आमचं म्हातारा खूप कमक आहे, त्यामुळे कुणी काय म्हणू द्या. आणि आम्ही बाहेर हक्काने सांगतो, आम्ही गेलो, आमच्या गावी गेलो, लातूरला जातो, आम्ही सोलापूरला जातो, त्यावेळेस आम्ही सांगतो बारामती. त्यावेळेस लोक म्हणतात अरे साहेबाचा गावचा, त्यावेळेस आम्हाला ते रिस्पेक्ट भेटतो. त्यावेळेस रिस्पेक्ट फक्त आम्हाला पवार साहेबांना मिळतो. त्यामुळे कोणी किती काय बोलू द्या की आमचा ही येणार आहे, आमचा दादा येणार आहे, आमचं हे म्हणजे विकास बोलतात. विकास म्हणजे काय? विकासाचं विजन काय आहे? 4 भिंती बांधल्या, 4 बिल्डिंग बांधल्या, विकास झाला नाही. ग्रामीण भागात बघा, खेडेगावात मी फिरतो दादांसोबत, योगेंद्र दादांसोबत आम्ही फिरलो, काय फिरलो. तिथं आम्हाला कळलेलं की बाबा पाण्याचे प्रश्न असतील किंवा तिथे लोकांची बेरोजगारी तिथं भरपूर ग्रामीण भागात. शिक्षणाची कमी तिथं, IT कंपनीची कमी, आपल्या छोट्या MNC कंपन्याची आपल्या MIDC मध्ये अजून गरज आहे. वडील आता कुटुंब प्रमुख असतात, कुटुंब प्रमुखांनी काय केलं, घर बांधलं. ते घर माझ्या वडिलांनी बांधलं. तर त्यावेळेस मी म्हणणार आहे का त्यांना की नाही माझा हक्क आहे त्याच्यावर? नाही, रेशनिंग कार्डाप्रमाणे सगळ्या गोष्टी असतात ना. कुणामुळं ही जी काही काका पुतळ्यांमध्ये ठिणगी पडलेली आहे, आता योगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार असा सामना रंगणार आहे, कुणामुळे ही ठिणगी पडली? तुम्हाला माहिती आहे आता अदृश्यशक्ती आता कशाला आपलं माहिती, भाजपवाल्यांचीच खेळी, दुसरं काय तेव्हा. हे आपलं पवार साहेबांच्या वाद निर्माण तिडी करायचं आणि आपल्या भांडण लावून साईडला व्हायचं. लोकसभेला सुनेत्राताईंसाठी खूप प्रयत्न केले होते अजितदादांनी, तरी पण पदरी निराशा आली होती. यावेळेला सेम होईल असं वाटतं? होईल ना, 100% होईल. लोकांनी नाराजीच आहे. कसं असतं, काही लोक बोलत नाहीत, काही लोक बोलून दाखवतात. आमच्यासारख्या तरुणी वर्ग, आमच्या तरुणी आता समजतात, आम्ही नवा दादा धरलाय, त्यामुळे आम्हाला माहिती की आशाची किरण आमच्या दादाकडेच येणार आहे 100%. बारामतीचा दादा कोण?
नवा दादा युगेंद्र दादा. हा आम्ही साठी डोकून बोलतो नवा दादा युगेंद्र दादा. कुणी किती काय बोलत किती ताकद लावते आमचा दादा येणार म्हणजे येणार 100%. किती लीडने जिंकून येतील असं वाटतं? लीड नाही आता कसं लीड आपण बोलायचं फक्त आपण लीड मोजायची मालायचं नाही काय लीड मोजायची आपण. ते त्या घोडं मैदान जवळच आहे. 23 तारखेला कळलंच कोण दादा आहे कोण काय आहे आणि कोणी काम केले ते कळलंच. काय जास्त बोलायची गरज नाहीये. काय कुणी काही म्हणू द्या कोणचा दादा आहे हे आहे ते 23 तारखेला समजेलच. राष्ट्रवादीमध्ये फूट पडली खरं खरं पडली की काही? नाही ते खरंच आहे ना. मग मंत्रिमंडळात उगं गेले का दादा आमचे? हा आता बारामतीकरांचं असं ठरलेलं असतं म्हणे की केंद्रात ताई राज्यात तसंच ठरलंय. म्हणजे लोकांनी ठरवलं होतं आम्ही नाही. लोकांनी ठरवलं होतं ते की वरती ताई आणि खाली दादा. त्याच्यामुळे काय सांगायची गरज नाही लोकांना. काय युगेंद्र दादांचं काम कसं वाटतं तुम्हाला? नाही अहो ती युगेंद्र दादा काय काल आनंद की दादा झाला काय काय बारामतीमध्ये जी मानतात ना मोठे मोठे तळे बांधलेत पाण्याचे सर्वात मोठे मोठे तळे बांधलेत. जेवढे तळे बांधलेत ना तेवढे फुटलेले आहेत. मी एक अर्ज केलेला आहे बारामतीमध्ये दादांना बी केला ताईंना बी केला सर्व मंत्र्यांना अर्ज केलेला आहे की बारामतीत जेवढे तळे बांधलेत ना त्याची चौकशी करण्यात यावी. 2009 मध्ये जी तळं बांधलं जळूचीचं ते बी फुटलेलं आहे. आता तळं बांधते ते बी फुटलेलं आहे. आता 4थं तळं चाललंय बांधायचं ते बी फुटणार. का फुटणार? का तर पहिले तळे फुटतच आलेत ना. तळे फुटले की त्या ठेकेदाराला काम. आणि जो विशेष म्हणजे जो शासकीय अधिकारी आहे प्रत्येक वेळेस तो अधिकारी तो स्वतः येतो. उपविभाग अधिकारी आहे त्यांची मी कंप्लेंट बी केलेली आहे तक्रार सुद्धा दिलेली त्यांची की बाबा तोच अधिकारी का मग इथनं पुढे जे तळे होणार आहेत चांगले का आपण जे एखादं तळं बांधतो गावामध्ये किंवा आपल्या घरी एक पाणी टाकी घेतो कशासाठी घेतो का त्या पाण्याच्या टाकीचं आपल्याला पुरलं पाहिजे. तसे तळे बांधले दादांनी बारामतीमध्ये दादाच्या कामाबद्दल काही नाही. पण जे ठेकेदार आणि जे शासकीय अधिकारी यांची मिलीभगत आहे ती मिलीभगत यांची साखळी तुटली पाहिजे. आणि सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे बारामतीमध्ये ते म्हणतात बारामतीला 200 कोटी पाण्याला पाणी पुरवठ्याला आले मान्य आहेत. माझ्याकडे सुद्धा त्याचे कॉपी आहेत. म्हणजे 200 कोटी जे आणले ना तुम्ही पाण्याच्या लाईनीत ना रस्त्याच्या बहिणी टाका ना. रस्त्यात बहिणी का टाकत नाही? नगर परिषदेचे कर्मचारी आहेत ते मुद्दाम म्हणतात की तुम्ही रस्त्यात लाईन टाका. रस्त्यात लाईन टाकलं ह्यांचा फायदा काय होतो? लोकांकडनं 6,000 5,000 रुपये डिपॉझिट द्यायचं रस्ता फोडायचं. हीच लाईन जर पहिली जर आपण रस्त्याच्या बाहेरने टाकली तर किती फरक पडेल? जनतेची फसवणूक करतात बारामतीमध्ये. कोण फसवणूक करतात? ही शासकीय अधिकारी मिळून शासकीय अधिकारी ठेकेदार. पण आता निवडणुकीचं बघायला झालं तर कोण चांगलं काम करेल असं वाटतं तुम्हाला? युगेंद्र पवार की अजित पवार? ऐका मी सुप्रिया ताईला बी अर्ज दिलता. खंडोबा नगरमध्ये एक मिटिंग झाली की बाबा तुमच्या काय समस्या ते मांडा. मी समस्या मांडल्या. सुप्रिया ताईंना बी अर्ज दिला की बाबा बारामतीमध्ये खंडोबा नगरमध्ये नाही पूर्ण बारामतीमध्ये गटरीमधनं पाण्याच्या लाईन टाकल्यात का नाही काढल्या? दादांना पत्र दिलं. आता मी काय केलं विरोधक आहेत विरोधकांमुळे हाणलं दिलं केलं काम नाही. ही एकच आहे. तुम्ही कोणाला दादा म्हणाल बारामतीचे? आम्ही मंगलदास निकाळजे वंचित बहुजन आघाडी. बारामतीमध्ये दादा आणि तू तरी असं नाहीये. बारामतीमध्ये 23 उमेदवार आहेत. किती उमेदवार? 23. फक्त दादा आणि युगेंद्र असं करून चालणार नाही. वंचित बहुजन आघाडी बी बारामतीमध्ये काम करणार आहे आणि करते पहिल्यापासून. आणि वंचित बहुजन आघाडीचे जे आमचे नेते म्हणजे मंगलदास निकाळजे आहेत ते चांगल्या पद्धतीने काम करतात. ते काय करतात प्रत्येक सर्व धर्माला धरून चालतात. आतामध्ये ह्यांनी कुठलाच मोर्चा काढलेला नाही. राष्ट्रवादीने काढलाय का ताईंनी काढलाय मला फक्त दाखवा. काहीच नाही. ताईंना मी पत्र दिलं की बारामतीमध्ये गटरीमध्ये लाईन टाकल्यात पाण्याच्या काढल्या का? इचार ताईंना इचारा तुम्ही. पण राष्ट्रवादीमध्ये जी ही काही फूट पडलेली आहे त्याचा काय परिणाम होईल मतांवर असं वाटतंय? फुटेचा बिटेचा काय नाही. फुटबीट काय पडलेलं नाही. ही फक्त नावाला ह्यांचीच फक्त माणसं उभा करायची हीच फक्त प्रश्न आहे. फक्त लोकांना ही येड्यात काढायचं चाललेलं आहे सगळ्यांचं. पण राष्ट्रवादीमध्ये जी काही फूट पडलेली आहे अजितदादांमुळं त्यामुळे जनता यावेळेला त्यांना सपोर्ट करेल. काही लोक आता तुतारीला मत देणारच की हो. असं आहे काही लोक त्यांना देणार काही दादांना देणार. दादांच्या वचन अपेक्षा आहेत लोकांना म्हणून देणार. हे नव्हे जरा त्याच्यामुळे जरा बदल होईल किंवा दादा जितील. मग राष्ट्रवादीमध्ये जी फूट पडलेली आहे काय वाटतं? खरं खरं फूट पडली आहे की काही राजकीय खेळी आहे? नाही हे खरं फूट आहे. खरी फूट आहे. मग ते उभं केलं नसतं ना त्यांनी. पण पुन्हा एकत्र येतील साहेब आणि दादा? येतील हो परत येतील. तसं काय सांगता येत नाही. ते राजकारणात कवा बी कोण काय आमचा मित्र नाही कोण काय आमचा शत्रू नाही. त्याच्यामुळे दादा आणि साहेब एकत्र परत येतील. आता तुम्हाला काय वाटतं दादा? नाही आमचा एकच वादा अजित दादा. अजित दादा बर बस दुसरं कोणी नाही.
आमच्या दादांचा विकास लय, बर बर. त्या विकासाला मतदान करणार. एकच वादा, अजित दादा. पण अशी अजित दादांना जी काही राष्ट्रवादीमध्ये फूट पाडली आहे, राष्ट्रवादी सोडून गेले. त्यांच्या घरातला खेळ त्यांनी, आम्हाला नाही माहिती. खरं खरं फूट पडली की काही राजकीय खेळ आहे हा? ते काका आणि बापा आणि लोक त्यांच्या ते बघून घेतील. फक्त एकच अजित दादा, एकच वादा. पण लोकसभेला असा प्रतिसाद का नाही बरं मिळाला अजित दादा? एकच विनंती केली, बाप आणि लेक बघून घेते. त्यांच्यातलं त्याच्यात चालू द्या. आपली एकच वादा, अजित दादा. पण अजित दादांची जी लाडकी बहीण योजना आली आहे त्याचा काही उपयोग होईल का? हा, आमच्या 3 बायांना 7,500 आली, 22,500 आली. आमच्या दादांनी दिवाळी जोरात केली. लाडक्या बहिणी योजनेची 2 सुना 1 मंडळी 22,500 आली. ठामपणे सांगतो, आनंदाने दिवाळी साजरी केली दादांच्या नावावर. पण सगळ्यात जास्त तालुक्यात लक्ष फक्त दादांचंच होतं. साहेब कधीतरी यायचे, मुंबईला दिल्लीला त्यांचं राजकारण असायचं, त्याच्यामुळं तालुक्यात आम्ही तर साहेबांना कधी बघितलं नाही. आणि साहेब कमीत 5-5 वर्ष काही तालुक्यात आले नाहीत. आता शुक्रवार शनिवार दादा तालुक्यात असतात, बाकीची कामं किंवा कोण भेटायला आले डायरेक्ट ते ऑन द स्पॉट त्यांची कामं. पण दादाचा स्वभाव, दादा हा रॉयल माणूस आहे, त्यामुळे दादा 100% निवडून येणार. ही जी काही राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली आहे ही खरंच फूट पडली आहे की काही? ते लोकांना कसं वाटतं, ते आत्तापर्यंत साहेबांचं राजकारणावरून असं वाटत होतं की असं, पण त्यांच्यात खरंच फूट पडलेली आहे. आता दादा हा फक्त एकटे झालेत आणि सगळे पवार साहेबांबरोबर बाकीची फॅमिली गेली, त्यामुळं दादांना फक्त आमचा सपोर्ट आहे जनता म्हणून. केंद्रात ताई, राज्यात दादा, हे जे काही इक्वेशन आहे, असं इक्वेशन आहे असं म्हणतात बारामतीचं, हे खरं आहे का? तेच खरं आहे ना. आत्ताची जनतेने सुप्रियाताईंना जे मतदान केलं, त्यानंतर आता विधानसभेला फक्त दादांनाच मतदान करणार हे जनतेचं ठरलेलं आहे बारामतीचं. बर. काय वाटतं की आता ही युगेंद्र पवार उभे आहेत अजितदादांच्या विरोधात, पुन्हा एकदा एक काका पुतळ्यांमध्ये एक ठिणगी पडलेली आहे, कोण जबाबदार आहे याला? त्याला जबाबदार तसं नाही म्हणतात, कारण त्यांच्या फॅमिलीचा तो विषय आहे. त्यामुळं जनता म्हणून दादांवर आमचं प्रेम आहे, आम्ही दादांनाच मतदान करू. दादा, तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल यावेळेला? यावेळेला अजितदादाच निवडून येतील. बर. काका पुतळ्यांमध्ये पुन्हा एकदा ठिणगी पडलेली आहे, काय एक बारामतीकर म्हणून काय वाटतं? बारामतीकर म्हणून आम्हाला असं वाटतं की तशी राजकीय ठिणगी जरी असली तरी त्यांची घरगुती ठिणगी आम्हाला वाटत नाही. मात्र ह्यावेळेस दादा निवडून येतील. त्यांच्या अंतर्गत घरामध्ये साम्य आहे आणि आपल्या सगळ्यांच्या समोर त्यांनी सांगितलेलं आहे की घर हे घर आहे, राजकारण राजकारण आहे. त्याच्यामुळे घरामध्ये एक वाक्यता आहे की राजकीय पार्श्वभूमी आहे आणि यावेळेस दादा हे नक्की निवडून येतील. पण हे जर राष्ट्रवादीमध्ये जी फूट पडली ही खरंच फूट पडली आहे ना? हा, पडलेली आहे. म्हणजे जर फूट नसती तर मग एवढं राजकीय रणकंदन उभं राहिलं नसतं. लोकसभेसाठी अजितदादांनी खूप प्रयत्न केले होते वहिनींसाठी, पण पदरी पराभव आला. यावेळेला सेम होईल असं वाटतंय? नाही, यावेळेला अजितदादाच निवडून येतील. त्याचं कारण असं आहे की बारामतीची जी जनता आहे, बारामतीचा जो मतदार राजा आहे हा शून्य राजा आहे आणि अभ्यासू आहेत. आणि त्याच्यामुळं लोकसभेला मतदार राजांनी ठरवलं होतं की केंद्रामध्ये ताई आणि राज्यामध्ये दादांना द्यायचं. हे बारामतीचं इक्वेशनच आहे का की केंद्रात ताई, राज्यात दादा? हा, नाही, त्याच्या पलीकडे जाऊन मतदार राजाने एक असा अभ्यास केला होता की लोकसभेला लोकांनी एक गणित मांडलं होतं किंवा लोकसभेमध्ये बोलणारं नेतृत्व, अभ्यासू नेतृत्व, अनुभवी नेतृत्व, ज्यांना देशाचा राजकीय अभ्यास आहे, असं एक नेतृत्व देण्याचा त्यांना लोकांनी प्रयत्न केला. तेच गणित आज राज्यामध्ये आहे. आज दादांचा नाही म्हटलं तरी एक 35-40 वर्षाचा राजकीय अनुभव आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा एक जाणता नेता आणि राजा म्हणून दादांकडे पाहिला जातो. एक अभ्यासू व्यक्तिमत्व आणि एक तडकेबाज राजकीय नेतृत्व म्हणून दादांकडे पाहिलं जातं. आणि दादांच्या विरोधी गटामध्ये आज नवखा उमेदवार आहे ज्यांना या प्रशासकीय राजकीय संस्थेचा अभ्यास अजून फार कमी आहे आणि राजकारणातलाही अभ्यास फार कमी आहे. त्याच्यामुळे सुज्ञ नागरिक हे अनुभवी नेतृत्वाला, अभ्यासू नेतृत्वाला म्हणजेच अजितदादांनाच विधानसभेमध्ये पाठवतील आणि पाठवणार. आमच्या सगळ्यांचं ठरलेलं आहे की यावेळेस विधानसभेमध्ये पुन्हा एकदा दादांना आणि कायमस्वरूपी आम्ही दादांबरोबर राहणार आहोत. त्याचं कारण असं की दादांनी महाराष्ट्र राज्याचा, बारामतीकरांचा विकासाच्या बाबतीमध्ये सर्व बहुजनांना एकत्रित घेऊन सर्व बहुजनांचा विकास साधण्याचा प्रयत्न केलेला आहे.